नमस्कार मैत्रिणींनो, ये जेवायला. तर आज आहे अस्सल गावरान बेत, काळ्या घेवड्याची आमटी आणि चपाती, त्यासोबत कांदा. तर असा आजचा बेत आहे. तर म्हटलं आज अस्सल गावरान बेत केला आहे, तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर रात्रीच काळा घेवडा भिजत घातला होता. तर तो कुकरला लावला, 2-3 शिट्ट्या केल्या, 3 शिट्ट्या केल्या त्याला. तो लगेच शिजतो त्यामुळं. आणि इकडं वाटण काढलेलं आहे, थोडंसं खोबरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अद्रक थोडं, 5-6 कढीपत्त्याची पानं, थोडीशी जिरी आणि कोथिंबीर घेतलं वाटून मिक्सरला वाटून घेताना एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण आपण त्याची आमटी करणार आहे. ग्रेव्ही करायची असल्यास आपण थोडंसं मोठं वाटतो, पण आमटीला बारीक वाटून घ्यायचं. आता इकडं कढई ठेवली आहे, कढईत टाकले 2 पळी तेल. तर्री आणायची म्हटल्यानंतर थोडंसं जास्तच तेल टाकावं लागतं. मग टाकली जिरी, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि वाटून घेतलेलं वाटण. हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. तर इथे मी दाखवलं आहे तुम्हाला कसं परतून घ्यायचं. ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. हे आता ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर जाईल त्यात हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, ही तिखट असल्यामुळे थोडीशी टाकलेली आहे, आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून झाल्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी टाकून परत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. मसाला चांगला परतला की भाजीलाही चव चांगली येते. इकडं हे शिजवलेलं काळा घेवड्याचं ते त्यात टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. त्यानंतर जाईल त्यात चवीप्रमाणे मीठ. मी शिजतानाही थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता थोडंच मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा चांगलं ढवळून घ्यायचं. आणि आता मोठ्या गॅसवर त्याला दणकून उकळी काढायची आहे. मी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे. आता त्याला चांगली उकळी आली आहे. आता त्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर. माझ्याकडं थोडीच होती, त्याच्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. तयार आहे खाण्यासाठी आपलं अस्सल गावरान पद्धतीची काळ्या घेवड्याची आमटी. आता गरम गरमच ही वाढून घ्यायची आहे. हे आमटी वगैरे करताना थोडी पातळच करावी लागते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.